प्रत्येक वेळेस लोकांच्या मदतीला धावून जायचा। मग त्या ठिकाणी संकटात असलेल्या लोकांकडे पैसे असो किंवा नसो त्याचा विचार न करता संतोष त्यांची मदत करायचा। आणि आज या संतोष बरोबर दुसऱ्याची मदत करत असताना अतिशय भयंकर घटना घडली। त्याने अनेक वेळा लोकांचे प्राण वाचवले। कधीही कोणता व्यक्ती संकटात असला त्याच्याकडे पैसे नसले तरी संतोष त्यांची मदत करायचा आणि नेहमीप्रमाणेच तो कालही मदत करत होता। परंतु काल असं काही घडलं त्याने सर्वांचा थरकापच उडाला। नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या संतोष बरोबर काल नेमकं काय घडलं हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। संतोष पवार, वय वर्ष 28, असं या तरुण मुलाचे नाव। संतोष हा सातारामधील सगम माहुली येथील रहिवासी। गेली 10 वर्ष तो छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचा सदस्य होता। छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत असताना संतोषने अनेक लोकांचे प्राण वाचवले। कधीही त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। संतोष हा लोकांना रुग्णवाहिका सेवा मोफत पुरवायचा। मग त्यावेळेस त्या रुग्णाकडे पैसे असो किंवा नसो। तसेच त्यांनी अनेक वेळा रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले। त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव देखील वाचला होता। त्याचा मनमिळाऊ स्वभाव आणि दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती यामुळे त्याचा मित्रपरिवार खूपच मोठा होता। संतोषला त्याचे मित्रपरिवार लाडाने पाखरू म्हणून संबोधित करायचे। परंतु संतोष बरोबर अचानक ही घटना घडल्यामुळे सर्वांवरती शोककळा पसरली। गुरुवारी संतोष हा असेच एका रुग्णाला पुण्यामध्ये सोडण्यासाठी गेला होता। त्याने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये सोडले परंतु येताना उशीर झाला होता। रात्री पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाकाजवळ आला असता रस्त्याच्याच कडेला एक गॅस वाहतूक करणारा डंपर उभा होता। परंतु समोर अंधार असल्यामुळे संतोषला डंपरचे काही दिसून आले नाही आणि संतोषची रुग्णवाहिका गॅसने भरलेल्या डंपरला पाठीमागून जोरात धडक दिली। ही घटना रात्री 11:30-11च्या दरम्यान घडली। उपस्थित असलेल्या नागरिकाने संतोषला तात्काळ सातारा येथील शॉस मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले। रात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळे सर्व मित्रपरिवार हॉस्पिटलला पोहोचले। परंतु रात्री 1:30च्या दरम्यान नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या 28 वर्षीय संतोषचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने सातारामध्ये आणि छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू सदस्यामध्ये शोककळा पसरली।